फोर स्ट्रोक सायकल. मागच्या लेसनमध्ये आपण इंजिनबद्दल, इंजिनचे प्रकाराबद्दल माहिती बघितली. इंजिनचे दोन प्रकार आहेत, एसआय इंजिन, सीआय इंजिन. आज एसआय इंजिन बद्दल माहिती बघणार आहे. एसआय म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन, म्हणजे पेट्रोल इंजिन. या इंजिन मध्ये वॉल्व, इनलेट वॉल्व, एक्झॉस्ट वॉल्व, स्पार्क प्लग, पिस्टन, कनेक्टिंग रॉड, क्रँकशाफ्ट, सिलेंडर ब्लॉक, त्यानंतर एक्झॉस्ट वॉल्व, फोर स्ट्रोक सायकल. फोर स्ट्रोक सायकल म्हणजे काय? सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट ही जी क्रिया आहे ही क्रमवाईज घडली आहे, त्याला सायकल असे म्हणतात. त्याच्यामध्ये पहिले सायकल म्हणजेच इनटेक म्हणजे सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक आणि एक्झॉस्ट स्ट्रोक. त्यातला पहिला सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोकच्या वेळेस काय असते? पिस्टन टीडीसी पासून, टीडीसी म्हणजे टॉप डेड सेंटर, बीडीसी म्हणजे बॉटम डेड सेंटर. जास्तीत जास्त वर जाण्याची मर्यादा म्हणजे टीडीसी, त्याच्यावर पिस्टन हा जाऊ शकत नाही. बीडीसी म्हणजे पिस्टनची जास्तीत जास्त खाली येण्याची मर्यादा, त्याला म्हणतात बीडीसी. ज्या पिस्टन टीडीसी पासून बीडीसी ला येतो, टीडीसी पासून बीडीसी ला येतो, हा तुम्हाला याला दिसतो. टीडीसी पासून बीडीसी ला येतो त्याच काय होते? इनलेट मॅनिफोल्ड मधून हवा आणि पेट्रोल यांचं मिश्रण आतमध्ये ओढलं जातं. यांचं मिश्रण आतमध्ये ओढलं जाते. त्यानंतर ज्या पिस्टन टीडीसी वरून बीडीसी ला आला त्यावेळेस काय होते? अर्धा फेरा क्रँकशाफ्टचा पूर्ण होतो, म्हणजे 180 डिग्री सेल्सिअस, 180. तेव्हा क्रँकशाफ्टचा अर्धा फेरा पूर्ण होतो, एक स्ट्रोक पूर्ण. पिस्टन दुसरा स्ट्रोक म्हणजे कॉम्प्रेशन स्ट्रोक. दुसरा स्ट्रोक कोणता? कॉम्प्रेशन. पिस्टन बीडीसी कडून टीडीसी ला जातो त्यावेळेस दोन्ही वाल्व बंद असतात, दोन्ही वाल्व बंद असतात. इथं मी बघितलं असं इनलेट मॅनिफोल्ड मध्ये की हा इनलेट वाल्व उघडा होऊन इनलेट मॅनिफोल्ड काय आहे? हवा आणि पेट्रोल यांचं मिश्रण आतमध्ये. आता या ठिकाणी दोन्ही वाल्व कसे आहेत? बंद आहे. दोन्ही वाल्व कसे आहेत? बंद आहे. कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये दोन्ही वाल्व बंद असतात आणि सिलेंडर हेड हा एअर टाइट असतो. पिस्टन बीडीसी कडून टीडीसी ला जातो त्यावेळेस दोन्ही वाल्व बंद असतात. कॉम्प्रेशन पूर्ण कॉम्प्रेशन केले असते. ज्यावेळेस हवा आणि पेट्रोलचे मिश्रण आलेले आहे ते काय होते? कॉम्प्रेस होते. त्यानंतर त्यावेळेस काय होते? क्रँकशाफ्टचा एक फेरा पूर्ण होतो, म्हणजे 360 डिग्री. किती? 360 डिग्री. तिसरा स्ट्रोक पॉवर स्ट्रोक. पॉवर स्ट्रोकच्या काय होते? कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळेस पिस्टन टीडीसी ला आल्यानंतर, पिस्टन टीडीसी ला आल्यानंतर कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी काय होते? स्पार्क प्लग कडनं थेंबी पडते आणि पिस्टनला काय होतो? झटका बसतो. पिस्टन काय होतं? टीडीसी कडून बीडीसी ला येतो, टीडीसी कडून बीडीसी ला येतो. त्यावेळेस क्रँकशाफ्टचा दीड फेरा पूर्ण होतो. किती फेरा? दीड फेरा पूर्ण होतो. दीड फेरा म्हणजे किती? 540 डिग्री. 540 डिग्री. त्यावेळेस दोन्ही वाल्व बंद असतात. पिस्टन खाली बीडीसी ला येतो. तिसरा स्ट्रोक. चौथा स्ट्रोक एक्झॉस्ट स्ट्रोक. त्यावेळेस काय होते? पिस्टन बीडीसी कडून टीडीसी ला जातो त्यावेळेस एक्झॉस्ट वाल्व ओपन होते आणि जळण गॅसेस बाहेर जातात. जळण गॅसेस बाहेर जातात. पिस्टन पूर्ण टीडीसी ला आल्यानंतर पूर्ण काय होतो? जळण गॅसेस बाहेर निघून जातात. परत ती सर्क्युलेशन चालू होते. इनलेट म्हणजेच वाल्व ओपन होतो, सक्शन स्ट्रोक, कॉम्प्रेशन स्ट्रोक, पॉवर स्ट्रोक, एक्झॉस्ट स्ट्रोक, असे सायकल कंटिन्यूशन मध्ये चालू राहतात. म्हणजेच काय झालं? एक्झॉस्ट स्ट्रोक ज्यावेळेस पूर्ण होतो त्यावेळेस दोन फेरे पूर्ण होतात. किती फेरे? दोन फेरे. म्हणजे किती डिग्री? 720 डिग्री कपल. किती? 720. म्हणजे क्रँकशाफ्टच्या दोन फेऱ्यामध्ये एक पॉवर स्ट्रोक
निर्माण होतो, एक पॉवर स्ट्रोक निर्माण होतो, त्याला फोर स्ट्रोक सायकल असे म्हणतात. काय म्हणतात? फोर स्ट्रोक सायकल. ही जी आपण बघितलेली आहे फोर स्ट्रोक सायकल ही पेट्रोल इंजिनची आहे. कोणती आहे? पेट्रोल इंजिन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन, SI. आलं लक्षात? समजलं? यात काय अडचण? भावेश, एक्झॉस्ट स्ट्रोकच्या वेळेस कोणता वाल्व उघडा असतो? एक्झॉस्ट वाल्व. एक्झॉस्ट वाल्व. आणि सक्शन स्ट्रोकच्या वेळेस सक्शन स्ट्रोकच्या वेळेस इनलेट वाल्व ओपन असतो. इनलेट वाल्व ओपन असतो. व्हेरी गुड. फोर स्ट्रोक सायकल म्हणजे काय? क्रँकशॉफ्टच्या दोन फेऱ्यात एक पॉवर स्ट्रोक निर्माण होतो, त्याला फोर स्ट्रोक सायकल असे म्हणतात. व्हेरी गुड. अशा प्रकारे सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट अशी 40 स्ट्रोक समजले. आलं लक्षात तुमच्या? हे समजले, डिग्री समजले, हे डिग्री फिरतो क्रँकशॉफ्ट. पुढच्या लेसन मध्ये आपण CI इंजिन बघणार. काय? CI इंजिन म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. ठीक.